जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करतो. काही टेक्निकल कारणामुळे या आधीचा जो लाईव्हचा प्रोग्राम होता तो डिलीट करावा लागला. पुन्हा पुन्हा नेट डिस्टर्ब होत होतं. त्याकरता क्षमस्व. आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहे 15 मिनिटं, तो आहे की सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये जी भारत चीन सीमा आहे ती बळकट करण्याकरता आपण सध्या काय करतो आहे. सध्या चीन सैन्य हे लडाख भारत सीमेवरून परत जात आहे आणि हा भारताकरता एक मोठा विजय मानायला पाहिजे. कारण अशा वेळा चीनी सैन्य हे प्रथमच मागे गेलेलं आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की ते पुन्हा येऊन तुम्हाला त्रास देणार नाही. उलट ज्याप्रमाणे ते सैन्याचं आधुनिकीकरण करतायत, ज्याप्रमाणे ते भारत चीन सीमेवरती रस्ते बांधतायत, ज्याप्रमाणे ते तिथे आपल्या सैन्याची जमवाजमव करतायत, त्यामुळे हे बिलकुल साफ आहे की आता तात्पुरतं चीनी सैन्याने माघार घेतलेली आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये ते आपल्याला नक्कीच त्रास देऊ शकतील. याचं कारण आपण अनेक वेळा बोललेलो आहे की ते भारताला त्यांचा नंबर एक शत्रू समजतात आणि त्यांना भारताची प्रगती ही आर्थिक प्रगती ही अजिबात होऊ द्यायची नाही. म्हणून आता जो ब्रेक आपल्याला मिळाला आहे त्याचा आपण सदुपयोग करून आपली जी भारत चीन सीमा आहे तिथे असलेले आपले डिफेन्सेस जास्त मजबूत करायला पाहिजे आणि नेमकं तेच भारतीय सैन्य आज करत आहे. तर या विषयाला टच करायच्या आधी मी आपल्याला 2-3 इतर महत्वाचे मुद्दे सांगू इच्छितो. एक म्हणजे एक जो खालिस्तान दहशतवादी गट आहे त्यांनी महाराष्ट्र आणि बंगालच्या चीफ मिनिस्टरना एक पत्र लिहून सांगितलेलं आहे की तुम्ही स्वतंत्र देश बना, कारण तुम्ही चीफ मिनिस्टर आहात, तुमचा देश स्वतंत्र होऊ शकतो. म्हणजे हे खालिस्तानी जे दहशतवादी गट भारताच्या बाहेर राहून, खास तर इंग्लंड आणि कॅनडामध्ये राहून भारताच्या सुरक्षेला केवढा धोका देऊ शकतात हे आपल्याला कळू शकतं. परंतु जास्त काळजी ती अशी आहे की ज्यावेळेला असला कुठला दहशतवादी गट भारताला धमक्या देतो, तर त्याला भारताच्या मीडियानी पहिल्या पानावरती का द्यायला पाहिजे? कारण एक असं होतं की भारतीय मीडियाच्या आपण ज्या बातम्या बघितल्या तर अतिशय निगेटिव्ह बातम्या या पहिल्या पानावरती असतात. त्यामुळे पाकिस्तान आणि चीनची समजूत होते की भारताला भवितव्य नाही आणि भारताच्या आत आपण कुठल्याही प्रकारची गडबड करू शकतो की जे सत्य नाही. आपल्या देशाला नक्कीच भवितव्य आहे आणि आपण आपलं रक्षण करण्याकरता नक्कीच समर्थ आहोत. दुसरा महत्वाचा मुद्दा असा की आज 2 दिवसापूर्वी आत्मनिर्भर भारत संरक्षण क्षेत्रात याकरता एक मोठा सेमिनार झाला होता. त्यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग भारतातल्या अनेक मोठ्या इंडस्ट्रीज, मग त्या भारत फोर्ज असो की लार्सन टोब्रो असो, या सगळ्या त्यामध्ये सामील झाल्या होत्या आणि भारताला आत्मनिर्भर करण्याकरता काय करावं याच्यावरती पुष्कळ चर्चा झाली आणि अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मी आपल्याला बिलकुल थोडक्यात सांगू इच्छितो की आपल्याला कल्पना आहे की 2014च्या आधी 70% जी आपली शस्त्र आहेत की जी आपण सैन्याकरता वापरायचो ती परदेशातून येत होती. आता हे प्रमाण परदेशामधलं जे आपलं डिपेंडन्स आहे तर 70%हून कमी जवळजवळ 60 किंवा 55% वरती पोहोचलं आहे. म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये आपण 15% हे स्वदेशीकरण हे केलेलं आहे. परंतु भारतीय सैन्याने जसं म्हटलेलं आहे की आम्हाला पुढच्या 5 वर्षामध्ये हेच प्रमाण 55% वरनं कमी करून हे 15 किंवा 20% वरती आणायचं आहे. म्हणजे आम्ही जे बनवू ते आम्हाला फक्त भारतातच बनवायचं आहे. मेक इन इंडियामध्येच बनवायचं आहे. ज्यामुळे भारतीय शास्त्रज्ञांचं ज्ञान वाढेल, भारतीय सैन्याला भारतात बनलेली शस्त्र मिळतील, इथल्या युवकांना रोजगार मिळेल. म्हणजे अनेक कारणं आहे की ज्याकरता आपण आत्मनिर्भर व्हायला पाहिजे. आणि महत्वाचं असं की परदेशावरती अवलंबून राहणं हे धोकेदायक असतं. कारण गरज पडली तर ते तुम्हाला इतक्या महागड्या किमतीने शस्त्र देतात की जे भारताला परवडण्यासारखं नसतं. तर म्हणून
तुम्हाला आठवत असेल की आत्ताच जे बजेट झालं होतं, त्या बजेटमध्ये हे आपण जाहीर केलं होतं की आपलं जे कॅपिटल बजेट आहे, हे गेल्या 15 वर्षामध्ये पहिल्या वेळा वाढलं. याचा थोडक्यात अर्थ असा आहे की आता आपण आधुनिकीकरणावरती पुष्कळ जास्त पैसा हा खर्च करतो आहे. ही किमया आपण कशी केली? दुर्दैवाने भारताचं जे बजेट आहे, हे ज्या प्रमाणात वाढायला पाहिजे त्या प्रमाणात वाढत नाही. कारण कर भरणाऱ्यांची संख्या ही खूप कमी असते आणि अनेक जण कर चुकवण्याचा प्रयत्न करतात वेगवेगळ्या कारणाकरता. तर जोपर्यंत कर भरला जात नाही, तोपर्यंत बजेट वाढणार नाही, तोपर्यंत आधुनिकीकरण होणार नाही. परंतु यावेळेला अनेक अभिनव कल्पनांचा वापर करण्यात आला. आपण सैन्यातले जे सैनिक रिटायर होतात, त्यांना त्याच्यामधल्या अनेकांना आपण पाठवण्याचा प्रयत्न करतो आहे. CISF म्हणजे अर्धसैनिक दलामध्ये, ज्यामुळे पेन्शन बिल हे वाढणार नाही. सैन्याचं रिटायर होण्याचं जे एज आहे, ते थोडं वाढवतो आहे. ज्यामुळे काही वर्ष रिटायरमेंट बिल हे वाढणार नाही. अशा प्रकारच्या आपण अनेक अभिनव कल्पनांचा वापर करतो आहे. परंतु आता हा जो सेमिनार झाला, यामध्ये असं ठरलं, की यावेळेचं जे बजेट होतं, त्याच्यामधला 70 ते 80% जो भाग आहे, तो केवळ भारतामध्ये बनलेल्या शस्त्रांकरता वापरला जाईल आणि यामध्ये लार्सन टोब्रोची गन असो, की अर्जुन नावाचा रणगाडा असो, की तेजस नावाचं विमान असो, हे सामील आहे. थोडक्यात मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करीन, की आपण जर मला आकडेवारी नीट आठवत असेल, तर 108 अर्जुन मार्क 1 हे रणगाडे भारतीय सैन्यामध्ये सामील करतो आहोत. ही अर्थातच खूपच चांगली बातमी आहे. आपल्याला हे कल्पना पाहिजे, की अर्जुन नावाचा जो रणगाडा आहे, हा DRDO म्हणजे भारताची जी संशोधन संस्था आहे, यांनी बनवलेला आहे. परंतु मुख्य प्रॉब्लेम असा होता, की अर्जुन रणगाड्याची तुलना ही आपल्याकडे असलेले जे T-90 जे सर्वात अत्याधुनिक टँक आहे, त्याच्याशी करता येत नाही. त्याच्यामध्ये अनेक कमी आहेत. परंतु आपले संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर जे काही वर्षापूर्वी होते, त्यांनी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी भारतीय सैन्याला सांगितलं, की तुम्ही अर्जुन ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत घ्या आणि त्यानंतर तुम्हाला यामध्ये जे बदल पाहिजे ते तुम्हाला DRDO करून देईल. तर जर मला नक्की पुन्हा सगळी आकडेवारी आठवत असेल, तर भारतीय सैन्याने सांगितलं, की 2 रेजिमेंट अर्जुनच्या भारतीय सैन्यामध्ये आल्या. सैन्याने त्याचा वापर करायला सुरुवात केली आणि 64 वेगवेगळे बदल सांगितले, की आम्हाला याच्यामध्ये रबरचा हा पार्ट पाहिजे, आम्हाला गनमध्ये हा फरक पाहिजे वगैरे, वगैरे. तर त्याच्यामधले 60 ज्या सैन्याला गोष्टी पाहिजेत, त्या आता अर्जुन मार्क 1 ए मध्ये पूर्ण करण्यात आल्या आहेत. म्हणजे 64 जे बदल भारतीय सैन्याला सध्या असलेल्या अर्जुन टँकमध्ये पाहिजे होते, त्याच्यातले 60 हे पूर्ण करण्यात आले आहेत आणि ते 108 रणगाडे हे भारताच्या सैन्यामध्ये पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये येणार आहेत. जे 4 जे बदल आहेत ते करता येणार नाही. याचं कारण असं, की त्याच्याकरता मेजर डिझाईनचा फरक करावा लागेल, ज्याकरता वेळ लागेल. म्हणून एक असा निर्णय घेण्यात आलेला आहे, की अर्जुन मार्क 1 ए जो अजून नवीन टँक येईल, त्याच्यामध्ये हे बदल करू आणि त्याकरता 3-4 वर्ष अजून लागतील. परंतु तोपर्यंत 108 रणगाडे हे भारतीय सैन्यामध्ये आले असतील. हा अतिशय उत्कृष्ट निर्णय आहे. कारण अर्जुन बाकी सगळं चांगलं आहे, पण त्याच्यामधला सर्वात एक जो मोठा प्रॉब्लेम आहे, तो आहे की त्याचं वजन हे खूप जास्त आहे. त्याच्यामुळे जे भारतीय नद्यांवरती किंवा अ, 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 नाल्यांवरती जे पूल असतात, त्याच्यावरनं अर्जुनला जायला खूप त्रास होतो. कारण तेवढे आपले पूल हे मजबूत नाही. परंतु डेझर्ट टरेन म्हणजे वाळवंटी भाग आणि सेमी डेझर्ट टरेन म्हणजे अर्धवट वाळवंटी भाग, जिथे पुलांचा प्रॉब्लेम नसतो, तिथे हे रणगाडे उत्कृष्ट आहेत. कारण त्यांचं वजन खूप जास्त आहे. म्हणून आता सध्या हे रणगाडे डेझर्ट टरेन म्हणजे राजस्थानचं डेझर्ट, गुजरातचं डेझर्ट या भागात ते वापरले जातील. पंजाबच्या भागामध्ये आणि जम्मू काश्मीरचा जो खालचा भाग आहे,
तिथे वापरणं थोडंसं कठीण होईल. परंतु हरकत नाही, ते दुसरे टँक येतील ते तिथे वापरता येईल. तर हा एक अतिशय प्रॅग्मॅटिक असं डिसिजन होतं. दुसरं आपण नेमकं तेजसच्या बाबतीत पण तेच केलं. एअर फोर्स तेजसविषयी फारसं खुश नव्हतं. कारण त्याची तुलना ही जी आहे ती जे आपल्याकडे सध्या अत्याधुनिक विमान आहे सुखोई त्याच्याशी होऊ शकत नाही. परंतु तुलना त्याच्याशी करायलाच नको. आता आपण तेजस विमानं विकत घेतो तेजस मार्क 1 ही जे विमान आहे मार्क 1 ए याच्यामध्ये जे एअर फोर्सला बदल पाहिजे होते ते जवळ-जवळ 90% बदल हे झालेले आहेत आणि मिग जे विमानं आपली आहेत की जी अतिशय जुनाट झालेली आहे त्यांची बदली हे तेजस करणार आहे. 3-4 काही अजून मोठे बदल आहेत जे एअर फोर्सला अपेक्षित आहेत ते सध्याच्या मॉडेलमध्ये नसतील. कारण ते करण्याकरता डिझाइन बदली करावं लागेल. ते करण्याकरता तुम्हाला पुन्हा एकदा नवीन म्हणजे एका पॉवरफुल इंजिन, पॉवरफुल एरोफ्रेमची गरज पडेल. तर ते जरूर केलं जात आहे. परंतु त्याला 3-4 वर्ष एवढा वेळ लागू शकतो. मग होणार काय आहे, की तेजस मार्क 1 ए त्याच्या पुढचं जे मॉडेल असेल ते मिराज आणि जगवार ज्याची आपल्याकडे 10 स्क्वॉड्रन्स आहेत आणि जी पुढच्या 5 ते 7 वर्षात निवृत्त करावी लागतील, त्याच्या ऐवजी हे नवीन विमान येईल. अतिशय प्रॅग्मॅटिक असं डिसिजन भारत सरकारने, संरक्षण मंत्रालयाने आणि सैन्याने घेतलं आहे. कारण आपल्या शस्त्रावरती आपला विश्वास नसेल, तर बाकीचे जे देश आहेत, ते याला कसं विकत घेतील? एवढंच नव्हे, तर आपल्याला कळायला पाहिजे, की आता आपण भारतीय शस्त्र ही मोठ्या प्रमाणामध्ये इतर देशांना निर्यात करतो आहे. याचं कारण असं, की आता शेजारची राष्ट्र आपल्याकडनं ही शस्त्र घ्यायला लागली आणि आपण जवळ-जवळ 70,000 कोटी रुपये इतकी शस्त्र इतर देशांना निर्यात केली. इतर देशांना शस्त्र निर्यात करून आपला काय फायदा होतो? अर्थातच आपल्याला फॉरेन एक्सचेंज मिळतं, पैसे मिळतात, आपल्या शास्त्रज्ञांना काम मिळतं, आपल्या तरुणांना नोकऱ्या मिळतात आणि एवढंच नव्हे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे, की आपण ज्यावेळेला जास्त क्वांटिटीमध्ये शस्त्र तयार करतो, त्यावेळेला त्या शस्त्रांची किंमत कमी होते. म्हणजे जी शस्त्र आपण आपल्याकरता ठेवून घेऊ, त्याकरता किंमत ही कमी होते. तर हे एक चांगलं आहे. आणि सिप्री जी जगातली एक अशी मोठी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, की जी शस्त्रांची जी आयात आणि निर्यात होते, त्याच्यावरती लक्ष ठेवते. त्यांनी सांगितलं आहे, की भारत आता शस्त्र निर्यात करणाऱ्या पहिल्या 25 देशामध्ये पोहोचलेला आहे. तर हे एक आत्मनिर्भर भारतचं एक मोठं यश आहे आणि आशा करूया, की आपला जो स्पीड आहे, तो अजून वाढेल. त्याच्यावरती मला अजून बोलता आलं असतं, परंतु वेळेअभावी मी आत्मनिर्भर भारतविषयी याच्यावरतीच थांबतो. यामुळे काय होईल? अर्थातच भारत-चीन सीमेवरती जे आपलं चीनचं आव्हान आहे, त्या आव्हानाला तोंड देण्याकरता आपल्याला नक्कीच यश मिळेल, याच्यामध्ये कोणाच्याही मनामध्ये शंका नको. याच्याशिवाय आता मी फक्त भारत-चीन सीमेच्या 2 भागावरती आपलं लक्ष केंद्रित करतो. ते म्हणजे भारत-चीन सीमा सिक्कीमला लागलेली आणि भारत-चीन सीमा जी अरुणाचल प्रदेशला लागलेली आहे. या ठिकाणी चीन गडबड करू शकतो, अशा बातम्या येत आहेत. आपल्याला आठवत असेल, की काही वर्षापूर्वी ज्यावेळेला डोकलाममध्ये चीनने अतिक्रमण केलं होतं, ते नेमकं याच भागावरती होतं, जिथे जे सिक्कीम, भूतान आणि चीनचं जिथे ट्राय जंक्शन होतं, तिथे त्यांनी ही घुसखोरी केलेली होती. तर म्हणून आता आपण त्या सीमेवरती अजून जास्त लक्ष हे देतोय कारण या सीमेवरती गडबड करायला ते केव्हाही करू शकतात. आणि याकरता आपण ज्यावेळेला ईशान्य भारताच्या सुरक्षेकडे बघतो आणि ज्यामध्ये अंतर्गत सुरक्षा पण बघा आणि बाह्य सुरक्षा पण बघा, तर त्यात आपल्याला असं दिसतं, की तिथे 3 किंवा 4 मोठे सुरक्षेचे प्रॉब्लेम्स आहेत. एक आहे प्रचंड बांगलादेशी घुसखोरी जी होते आहे, ती नशिबाने आता ईशान्य भारतात कमी झालेली आहे. परंतु पश्चिम बंगालमध्ये ही अजून सुद्धा चालू आहे. तर तो एक चॅलेंज झालं, परंतु त्याच्याविषयी आज नाही. दुसरं तिथे चालू असलेली बंडखोरी, मग ती नागा बंडखोरी असो, की मणिपुरी असो, की मिझोरामची असो वगैरे, त्या बंडखोरीचं
जवळ-जवळ कंबरड हे भारतीय सैन्याने तोडलेलं आहे आणि भारतीय सैन्य जे बंडखोरी करता तैनात होतं, तिथल्या 2 डिव्हिजन्स आता तिथून काढण्यात आलेल्या आहेत आणि त्या आता भारत-चीन सीमेकडे त्यांना नेलं जात आहे. ज्यामुळे भारत-चीन सीमा अरुणाचल प्रदेश आणि तिथे आपले सैन्य जे आहे अजून जास्त बळकट होईल. एवढंच नव्हे तर त्याच भागामध्ये आपलं एक पॅरामिलिटरी फोर्स आहे, ज्याला आसाम रायफल म्हटलं जातं. आसाम रायफलचा इतिहास हा खूप मोठा आहे. त्या इतिहासामध्ये मी जात नाही. परंतु एवढं नक्की की या सैन्याचं मुख्य वैशिष्ट्य काय? की इथे असलेले जे सैनिक असतात ते पूर्ण ईशान्य भारतातले असतात. म्हणजे त्याच्यामध्ये जेवढी आपली मोठी राज्य आहेत, आसाम आहे, नागालँड, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम, मेघालय, त्रिपुरा इथले असतात. परंतु आजकाल त्या भागात येणारे सैनिक हे आपल्याला कमी पडता आहेत. तर म्हणून आपण आता त्यांना ऑल इंडिया बेसिस मधून भारताच्या इतर भागात सुद्धा 15 ते 20% सैनिक त्यांना तिथे यायला देतो आहे. तर हा एक असा पॅरामिलिटरी फोर्स आहे, की जो केवळ भारतीय सैन्याच्या हाताखालती काम करतो आणि त्यांचे जे अधिकारी असतात ते भारतीय सैन्याचे असतात. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा हा पॅरामिलिटरी फोर्स आहे आणि यांनी आतापर्यंत इतकं चांगलं काम केलेलं आहे, की जी शूरता पुरस्कार मिळतात, त्याच्यामध्ये अशोक चक्र आहे, कीर्ती चक्र आहे, शौर्य चक्र आहे. यांचा इतिहास इतका चांगला आहे, की त्यांना शेकडो शूरता पुरस्कारांनी त्यांना पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. म्हणजे थोडक्यात भारतीय सैन्याच्या खालती हा अतिशय चांगलं असं काम करतो याच्यामध्ये कोणाच्या मनात शंका नव्हती. आता हे जे आहे अर्धसैनिक हे जे पॅरामिलिटरी फोर्स किंवा अर्धसैनिक दल आहे, हे 2 ठिकाणी वापरलं जातं. एक तर भारत-म्यानमार सीमेवरती यांच्या जवळ-जवळ 46 बटालियन्स आहेत. यांच्या सैनिकांची संख्या ही 66,000 हून जास्त आहे. तर त्याच्यामधल्या ज्या 20 बटालियन्स ज्या आहेत, या भारत-म्यानमार सीमेवरती वापरल्या जातात आणि उरलेल्या जे ईशान्य भारतातली जी बंडखोरी आहे त्यांच्या विरुद्ध या वापरल्या जातात. तर भारत-म्यानमार सीमा त्याचं सुरक्षा अतिशय महत्त्वाची आहे. कारण तिथे एक अतिशय एक वेगळी कल्पना वापरली जाते, की इथे आपल्याला कुंपण लावता येत नाही. इथे आपल्याला ती बॉर्डर मार्क करता येत नाही. कारण जुन्या कायद्यामुळे जी भारत-म्यानमार सीमा आहे, त्याच्या आजूबाजूला जे जनजाती राहतात. मग ते नागावाले असो की इतर कोणी असो, त्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटण्याकरता म्यानमारमध्ये जाता येतं आणि म्यानमारमधल्या नागांना इकडे येता येतं. ही एक जुनी परंपरा आहे आणि ही अजून सुद्धा सुरू आहे. तर परंपरा तशी काही वाईट नाही. परंतु याच्यामुळे होतं काय, की याच्यामुळे या भागामध्ये स्मगलिंग हे प्रचंड होतं. मग ते स्मगलिंग दारुगोळ्याचं असो, की अफूगांच्या चरसचं असो, की इतर गोष्टींचं असो. आणि आपल्याला कल्पना असावी, की मागच्याच वर्षी आसाम रायफलनी या सीमेवरनं 900 कोटी रुपयाचं स्मगलिंगचं सामान हे जप्त केलेलं आहे आणि ड्रग्ज हे जप्त केले आहेत. म्हणून म्हणून या सीमेची रक्षा करणं हे महत्वाचं आहे. तर तिथे अजून 10 बटालियन्स वाढवण्यात येतील असं जनरल नरवणे यांनी सांगितलेलं आहे. ही चांगली बातमी आहे. कारण ही सीमा अजून जास्त सुरक्षित करणं हे गरजेचं आहे. त्याकरता रस्ते, लुक ईस्ट पॉलिसी खालती इतर भागांकडे जाणं म्हणजे जे साऊथ ईस्ट एशियातले देश आहेत, ते म्यानमार असो की थायलंड असो की इतर व्हिएटनाम वगैरे देश असो, तर त्याकरता या भागाचा वापर केला जातो आहे. परंतु दुसरा जो प्रॉब्लेम आहे बंडखोरीचा, आता त्यांचं कंबरड तोडल्यामुळे त्या जे इतर बटालियन्स ज्या बंडखोरीमध्ये अडकलेल्या होत्या, त्यांना आता तिथून काढून भारत-चीन सीमेवरती पाठवलं जात आहे. अनेक वर्षापूर्वी मी ज्यावेळेला भारतीय सैन्यामध्ये होतो, त्यावेळेला काही आसाम रायफलच्या बटालियन या नक्कीच भारत-चीन सीमेवरती होत्या. मात्र त्यांना तिथून काढण्यात आलं. त्यानंतर 80च्या दशकानंतर आणि त्यांना बंडखोरी करता आणि म्यानमार सीमेकरता नियुक्त करण्यात आलं. परंतु आता एक अतिशय चांगला निर्णय असा घेण्यात आलेला आहे, की भारत-चीन सीमेवरती आपण कुठलाही चान्स घेऊ शकत नाही. तर म्हणून या सगळ्या बटालियन्स आसाम रायफलच्या ज्या बंडखोरांच्या विरुद्ध वापरल्या जात होत्या,
त्यांना तिथून काढून आता भारत चीन सीमेवरती दिलं जात आहे आणि ही सीम अर्थातच ते भारतीय सैन्याच्या हाताखालती काम करतील आणि त्यामुळे तिथे असलेली आपली सुरक्षा ही अतिशय मजबूत होईल. तर हे एक चांगलं पाऊल आहे. आणि जर बंडखोरी पुन्हा सुरू झाली की जी शक्यता नाकारता येत नाही, कारण चीन अशा प्रकारचे प्रयत्न हे पुन्हा पुन्हा करतच राहील, तर त्याकरता अर्थातच आपण काही CAPF म्हणजे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस म्हणजे CRPFच्या 5 बटालियन्स तिथे नियुक्त करतो आहे आणि इंडिया रिझर्व्ह बटालियन्स 10 बटालियन्स तिथे तयार करतो आहे, की ज्या त्या राज्याच्या खालती असतील आणि त्या जर तिथे पुन्हा बंडखोरी तयार झाली तर त्यांच्या विरुद्ध त्यांचा वापर हा केला जाईल. तर हे अर्थात चांगलं पाऊल आहे. गरज पडली पुन्हा बंडखोरांच्या विरुद्ध तर पुन्हा भारतीय सैन्याला तिथे तैनात केलं जाऊ शकतो. परंतु सध्या हे एक नक्कीच चांगलं पाऊल आहे, याच्यात काही शंका नको. अर्थात ज्यावेळेला आसाम रायफल तिकडे जाईल, ज्यावेळेला ते बंडखोरांच्या विरुद्ध काम करायचं, त्यावेळेला त्यांच्याकडे मोठी शस्त्र ही नव्हती. म्हणजे त्यांच्याकडे फक्त रायफल जी 300 मीटर पर्यंत फायर करते, लाईट मशीन गन एवढीच शस्त्र होती. आता त्यांना मीडियम मशीन गन म्हणजे अशी गन जी 1800 मीटर पर्यंत फायर करते, 81 मिलीमीटर मॉर्टर म्हणजे जे 5 ते 6 किलोमीटर गोळा फेकू शकते, लाईट मॉर्टर्स याच्याशिवाय 105 मिलीमीटर आपली आर्टिलरी गन म्हणजे तोफखान्याची गन ही दिली जाईल. यामुळे पारंपरिक युद्धाकरता ते तयार होतील. एवढंच नव्हे तर याच भागामध्ये आपण आपली एक रणगाडा ब्रिगेड म्हणजे टँक ब्रिगेड तयार करतो आहे, ज्यामुळे सिक्कीमच्या पठारावरती जर चीनशी लढाई करायची असेल तर ते करणं आपल्याला नक्कीच सोपं जाईल. एवढंच नव्हे तर याच्याशिवाय आपण या भागात दळणवळणाची साधनं ही जास्त चांगली करतो आहे. एकच उदाहरण देतो. त्या भागाची भूरचना अशी आहे, खास तर अरुणाचल प्रदेशची, की अरुणाचल प्रदेश हा नदींच्या वेगवेगळ्या खोऱ्यांमध्ये वाटला गेला आहे. म्हणजे लोहित नदीचं खोरं, सियांग नदीचं खोरं, सियाँगचं खोरं, सुबानसिरीचं खोरं. परंतु जर तुम्हाला लोहित मधून जर च्या खोऱ्यात जायचं असेल तर तिथे रस्ता नाही. पहिले तुम्हाला लोहित मधून खालती आसाममध्ये यावं लागेल, पठारी भागात यावं लागेल आणि तिथून मग तुम्हाला सियांग खोऱ्यात जाता येईल आणि तसंच सियांग पासून सियोमला जाण्याकरता सुद्धा असाच प्रकार वगैरे हा करावा लागेल. तर हे जे खोऱ्याच्या मध्ये जो रस्ता आहे तो आता बनवला जात आहे, ज्यामुळे एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात जाण्याकरता ज्याची सैन्याला गरज पडते, इंटर व्हॅली रस्ते हे आता मोठ्या प्रमाणामध्ये तयार व्हायचा प्रयत्न करतो आहे आणि मला खात्री आहे की श्री नितीन गडकरी त्याला लवकरात लवकर तयार करतील. या विविध प्रकारामुळे म्हणजे रणगाडा ब्रिगेड असो की रस्त्याची बांधणी असो की आसाम रायफलला तिथे घेऊन जाणं असो की अजून इंडिया रिझर्व्ह बटालियनची अजून नवीन रेझिंग असो, यामुळे ईशान्य भारताला सुरक्षित करण्याकरता आपल्याला नक्कीच फायदा होईल, यामध्ये काही शंका नको. परंतु सर्वात जास्त महत्वाचं असं की आपल्याला आपली आर्थिक प्रगती ही खूपच करावी लागेल. सगळ्या भारतीयांना मेहनत करून ते ज्या ज्या क्षेत्रामध्ये आहे त्याला तिथे वर्ल्ड क्लास बनवावं लागेल. कारण जोपर्यंत आपली आर्थिक व्यवस्था चीनच्या लेवलला पोहोचत नाही, तोपर्यंत आपलं जे बजेट आहे त्या प्रमाणामध्ये आपण वाढू शकणार नाही. मला वाटतं हे आपण करूच आणि चीनी गोष्टींवरती बहिष्कार हा आपण टाकायलाच पाहिजे. याविषयी आपण अनेक वेळा बोललेलो आहे. आपल्याला हे ऐकून आनंद होईल की मागच्या वर्षी जे आपलं चीनने आपल्याला 95 अब्ज डॉलर्सचं सामान विकलं होतं, ते आता या वर्षी 75 अब्ज डॉलर्स वरती आणलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 20-25% चीनी सामान आपण कमी केलेलं आहे. हा अर्थात आपला एक मोठा लढामधला एक मोठा विजय आहे. परंतु त्याचप्रमाणे आपल्याला एवढं कळू शकतं की अजून सुद्धा आपण चीनवरती फारच जास्त प्रमाणामध्ये निर्भर आहोत. येत्या पुढच्या 5 वर्षामध्ये हे व्यापारी प्रमाण जे आहे हे अजून कमी व्हायला पाहिजे आणि शेवटी सर्वात महत्वाचं काय की आपण जे चीनमधनं गोष्टी आयात करतो त्याच्याहून जास्त गोष्टी आपण चीनला निर्यात करायला पाहिजे. तरच चीनशी व्यापार हा आपल्याला फायदेशीर असेल, ज्याकरता भारत सरकार हे पुष्कळ काम करत आहे. आशा करूया की आपण सगळे त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना त्यामध्ये यश मिळेल याची खात्री करू. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर त्याला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा.
मी इथेच थांबतो. पुन्हा आपण भेटू. पुन्हा पुढच्या फेसबुक लाईव्ह मध्ये. तोपर्यंत जय हिंद.